तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ब्लॉगर आदित्य आणि स्वागत आहे तुमचं जमते कीच्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. मागच्या ब्लॉग मध्ये मी पंढरपूर मधील नगर प्रदक्षिणाचा पार्ट 1 टाकला होता आणि हा आहे नगर प्रदक्षिणाचा पार्ट 2. तर नगर प्रदक्षिणा करत करत आम्ही आलो पंढरपूर मधील हरिहर महाराजांच्या मंदिरात येऊन हरिहर महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथं आम्हाला हा चिमुकला वारकरी भेटला. आणि त्यानंतर आम्ही निघालो चंद्रभागेवर. त्यात एकादशीच्या आदल्या दिवशी चंद्रभागेवर एवढी गर्दी होती की विचारूच नका. चंद्रभागेवर गेल्यानंतर त्रिपाठी काकांनी सगळ्यांना हरिहर महाराजांबद्दल माहिती दिली. भाऊसाहेब महाराज उर्फ भाऊ महाराज हे साक्षात तुकाराम महाराजांचे 7वे वंशज आहेत आणि यांनी हरिहर महाराज यांना वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांनी माळ घातलेली आहे. हरिहर महाराजांचे पहिले गुरु भाऊ महाराज आहेत. त्यांना सगळ्यांनी मनोमनी दर्शन घ्या आणि मनोकामना करा, कारण साक्षात तुकाराम महाराजांचे वंशज आपल्या हरिहर महाराजांचे गुरु होते. त्यात ह्या वर्षी कृष्णा महाराजांचं पण आमच्या संघ पहिलंच वर्ष होतं. भारी वाटलं त्यांना भेटून बोलून आणि त्यांच्या संघ हरिपाठ खेळायला पण खूप मजा आली. नगर प्रदक्षिणा करून आल्यानंतर सगळे जण दमले होते, त्यामुळे सगळ्यांनी घेतलं होतं झोपून. त्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळी व्लॉग चालू केला, कारण संध्याकाळी होणार होता हरिपाठ. काही पण म्हणा, पण हरिपाठ खेळायला एक वेगळाच आनंद आहे आणि तो मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. त्या शेवटच्या 2 दिवस आपल्या संघ सुयन भाऊ पण वारीला आलता, मग त्याच्या संघ पण पावलो आणि फुगडे खेळलो. त्यानंतर आपल्या साई सोबत पावलो खेळला आणि भाऊला 12 वर्ष झालं भाऊ वारी करतोय, त्यामुळे भाऊला चांगलंच जमत होतं. आणि खरंच मनापासून धन्यवाद माझ्या मावशी काका आणि आपल्या त्रिपाठी काकांचं, कारण तुमच्यामुळे मला वारीच्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्याचा आनंद घेता आला. हरिपाठ झाल्यानंतर विकास सरांचा भारुडाचा कार्यक्रम झाला. आणि विकास सरांना असं बघून हिची मुकली तर चांगलीच घाबरलेली. माझं नाव मंदा, मी कधी